दुनियामध्ये नाहीये. Romans chapter 14 verse 17 says, रोमकरासपत्र याचा 14वा अध्याय 17व्या वचनामध्ये हे वचन आपल्याला सांगतं. Kingdom of God is not eating and drinking, देवाचे राज्य हे खाण्याने पिण्यामध्ये नाहीये, but in righteousness, peace and joy in the Holy Ghost. पण नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा जो आनंद आहे त्यात ते आहे. If we want to enjoy the presence of the Lord, kingdom of God, आणि जर का आपली इच्छा आहे की मी देवाच्या उपस्थितीचा, देवाच्या राज्याचा आनंद घ्यावा, and if you want that kingdom of God to be established in our life and on this earth, आणि जर आपली ही इच्छा आहे की देवाचं राज्य आमच्या जीवनामध्ये आणि ह्या पृथ्वी तलावरती स्थापित व्हावं, then that's only one thing we need to know, that we have to be filled with the Holy Spirit. आणि मग एकच गोष्ट आम्हाला जाणून घ्यायची गरज आहे, ते म्हणजे आम्ही पवित्र आत्म्याने आम्ही भरलं गेलं पाहिजे. No Holy Spirit, we cannot know God, we cannot know Jesus. जर पवित्र आत्मा नाही तर आम्ही देवाला ओळखू शकत नाही, आम्ही येशूला ओळखू शकत नाही. Only the Holy Spirit helps us to know Jesus and confess and accept Him as our personal Lord and Savior Jesus Christ. फक्त पवित्र आत्माच आम्हाला सहाय्य करतो येशूला जाणून घेण्यासाठी आणि ते कबूल करण्यासाठी की येशू हा प्रभू आहे. So when the Holy Spirit is in us, आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्यामध्ये असतो, we have a joy because that is a fruit of the Holy Spirit. मग आमच्यामध्ये आनंद असतो आणि कारण त्या पवित्र आत्म्याचं ते फळ आहे. आनंद हे पवित्र आत्म्याद्वारे मिळणारं फळ आहे. You know, we always say this, you know, it's better to know in fishing than just eating the fish. आणि मग आपण नेहमीच असं म्हणतो की मासे फक्त खाण्यापेक्षा मासे धरायला शिकणं खूप चांगलं असतं. Because eating you might get the limitation, you know, you can get very less quantity of it. आणि कारण जर आम्ही फक्त मासे खाणारे असलो तर फक्त आम्ही दुसऱ्यांवर अवलंबून असू, खूप कमी मात्रामध्ये आम्हाला ते मासे मिळणार आहेत. But if you learn to fish, then you will enjoy. आणि मग जर का तुम्ही ते शिकला की मासे धरायला, तर मग तुमच्या झोळीमध्ये जेवढे मासे पडणार आहेत तेवढा तुम्ही आनंद त्याचा उपभोग करणार आहात. Yeah, we have Deepak brother in midst of us. He loves that. This is hobby. Fishing is a hobby. आणि आपल्यामध्ये बदल दीपक आहे, ते त्यांची आवड आहे मासे धरणं आणि ते धरतात ही बऱ्याच. Dear people of God, माझ्या प्रियानं, here we won't get much of fish here. आणि इथं आपल्याकडं फारशी मासे मिळत नाही. If you go in the coastlines into the Ratnagiri, Chittoor, you know, you can eat morning breakfast, afternoon lunch, and then the dinner. You will get only fish as much as you can eat. जर आम्ही कोकणात गेलो समुद्र किनारी, तर मग आपण अगदी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत जेवढे पाहिजे तेवढे मासे खाऊ शकतो. See, that is like, you know, if we are into the presence of the Lord, you will be full of the Spirit. आणि हेच ते आहे. काय सांगायचं आहे मला या सगळ्यामध्ये, की जर आम्ही देवाच्या आत्म्यामध्ये उपस्थित आहोत, देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत, तर आम्ही पूर्णपणे पवित्र आत्म्याने भरले जाणार आहोत. Now we have so many people are here. Suppose somebody gives some sweets here. आणि मग इथं पुष्कळसे लोक आहेत, ज्याला थोडंसं कोणीतरी मिठाई आणून दिली. Now what we have to do? आपल्याला काय करायला लागेल? Whether we like it or whether we want to know, that doesn't matter. But whatever we get, literally we have to taste. आणि मग जर आम्हाला जास्त पाहिजे असेल तर त्याला काही फरक पडत नाही. जेवढं तुम्हाला मिळालेलं आहे तेवढंच तुम्हाला खावं लागेल. Then our mouth becomes more watery because we wanted more what we could, but we tasted inside. It's very good, huh? आणि मग आपल्याला पुन्हा आपल्या तोंडाला पाणी सुटते कारण जास्त पाहिजे असते. पण आपण फक्त तेवढ्याच्या चवीला आम्हाला थांबावं लागते. हा हे खूप छान होतं, चांगलं होतं. Would you like to just taste or enjoy this atmosphere? का फक्त तुम्हाला चव घ्यायची आहे, का तुम्हाला त्या समाधानाची आवश्यकता आहे, त्या भरपूर खाऊन समाधान व्हायचं आहे तुम्हाला? Dear people of God, अशा क्रियाने many people think that, you know, that the Holy Spirit is like, you know, just essence or a fragrance or a aroma. आणि पुष्कळ लोकांना असं वाटतं की जो पवित्र आत्मा आहे जणू काही ते फक्त स्वादासाठी, वासासाठी घातलेलं किंवा एक सुवासिक असं फक्त आपल्यासाठी आहे. Or some people think that it is the power of God rather than a
separate person. आणि मग काही लोकांना असं वाटतं की अशी एक शक्ती आहे की एक वेगळी अशी शक्ती आहे. Rather than this is they don't believe that he is the person, Holy Spirit in Trinity. आणि मग त्यांना असा विश्वास नाही की पवित्र आत्मा हा एक व्यक्तिमत्व आहे, तो व्यक्ती आहे, हा विश्वास ते ठेवत नाही, तर एक शक्ती आहे, बस एवढंच. Yeah, but you know, in Hebrew word, the reason is Hebrew word that for the Spirit is ruah, that we sing ruah, welcome Holy Spirit. आणि हिब्रूमध्ये पवित्र आत्म्याला जो शब्द आहे तो रुआ असा आहे, जे गीत आपण गातो, Means the breath. म्हणजे याचा अर्थ श्वास. And Greek word for spirit is the pneuma, that is a wind or air. आणि ग्रीकचा जो न्यूमा हा शब्द आहे त्याचा अर्थ आहे की जो हवा जी आहे, वारं जे आहे त्याला म्हणतो आपण. No, we cannot see the wind, air, but we can feel that. आणि जसं आपल्याला माहिती आहे की आपण त्या हवेला बघू शकत नाही, वाऱ्याला बघू शकत नाही, पण त्या वाऱ्याला आम्ही अनुभवू शकतो. Dear people of God, as a Christians, as a children of God, what we know, the Holy Spirit is a person. आणि मग एक ख्रिस्ती म्हणून, विश्वासणारे म्हणून आपल्याला ठाऊक आहे की पवित्र आत्मा हा व्यक्ती आहे, त्याचं व्यक्तिमत्व आहे. But many of us don't know, you know, Christians, many of us, we don't know that Holy Spirit is a person. आणि मग आपल्यामध्ये जर पुष्कळशे लोक असेही आहेत जे ख्रिस्ती असले तरी त्यांना माहित नाही की पवित्र आत्मा हा एक व्यक्तिमत्व आहे. In the summer season, we all want fan, cooler, AC, good breeze. आणि उन्हाळ्यामध्ये आपण प्रत्येकाला हवं असतं. काय हवं असतं? फॅन पाहिजे, कूलर पाहिजे, एसी पाहिजे. Dear people of God, अच्छा प्रियांनो, the Holy Spirit experience is much, much, much better than what we can say, understand that is an air or a breath of God. आणि आम्ही पवित्र आत्म्याचा जो अनुभव आहे त्यामुळे कितीतरी अधिक आहे, जो आम्ही म्हणतो की आम्ही त्याची तुलना करतो वाऱ्याबरोबर किंवा थंडगार वाऱ्याबरोबर, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक त्याचा अनुभव आहे. Holy Spirit is not just, you know, knowledge, knowing about, like, you know, Holy Spirit. आणि फक्त पवित्र आत्मा असं नाही आहे की त्याचं फक्त ज्ञान घ्यावं, ज्ञानानं हा पवित्र आत्मा आहे एवढं ज्ञान घेणे इतपत तो नाही आहे. That's what I do believe. You know, as a Christian born in a Christian family, so I also knew that, you know, the Holy Spirit is one of the Trinity. आणि मग तेच मी सुद्धा तोच विश्वास बाळगत होतो. ख्रिस्ती परिवारामध्ये मला एवढं तरी माहिती होतं की पवित्र आत्मा हा त्रैक्यामधला एक आहे. But not more than that at all. पण त्याच्यापेक्षा जास्त मला काही माहिती नव्हतं. I knew that he's a person, that, you know, he can be quenched, he can be put out. आणि मग असं मला माहित नव्हतं की त्याचं एक व्यक्तिमत्व आहे, तो मृत्यू होतो किंवा तो निघून जातो, ह्या गोष्टी मला माहिती नव्हत्या. But as I started growing in the word of the Lord, in the presence of the Lord, पण जसं मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये देवाच्या वचनाचा अधिक अभ्यास करू लागलो किंवा मनन करू लागलो, what is that touched my heart when I was standing in the ground at the last in 1985? आणि मग मला हे जाणून लागलं की ते काय होतं जे माझ्या अंतःकरणाला भेटलं ज्यावेळेस 1985 ला मी त्या क्रीडांगणावरती होतो. Nobody invited me. I was standing far away. आणि मग कोणी मला आमंत्रित केलं नव्हतं, मी लांब असं उभा राहिलेला I did not know who all were there sitting or was standing on the stage. आणि मला हेही माहिती नव्हतं की कोण त्या स्टेज मंचावरती उभी आहे, त्यांची नावं किंवा त्यांची ओळखही मला नव्हती. And I did not know what is the Holy Spirit. आणि मला हेही माहित नव्हतं की पवित्र आत्मा काय आहे. But the word of the Lord came to me. पण पवित्र देवाचं वचन माझ्याकडे आलं. It is the Holy Spirit which helped me to receive that word and take a step आणि of मग faith. तो पवित्र आत्मा होता ज्याने मला सहाय्य केलं की ते वचन स्वीकारण्यासाठी आणि त्या वचनाला धरून ठेवण्यासाठी. Without the Holy Spirit, nobody can confess that Jesus is Lord. आणि मग पवित्र आत्म्याशिवाय कोणीच हे कबूल करू शकत नाही की येशू हा प्रभू आहे. We know God and Jesus Christ more. आणि आम्ही नेहमीच देवाला आणि येशूला जास्त ओळखतो किंवा जास्त आम्ही जाणतो त्यांना. But Holy Spirit we don't understand. पण पवित्र आत्म्याला आम्हाला समजून येत नाही. But He is the one of the main person in Trinity. पण त्या
ऐक्यामध्ये तोही एक महत्त्वाचा असा आहे. So let us understand this morning what are the characteristics of Holy Spirit. आणि म्हणून ह्या आजच्या सकाळी पवित्र आत्म्याची जी गुणधर्म आहेत ते आम्ही जाणून घेऊया. So Holy Spirit has a characteristic of a person. आणि मग पवित्र आत्माचं जे व्यक्तिमत्व जे आहे ते एक त्याचा गुण आहे, तो व्यक्तिमत्व आहे त्याला. So let us understand through the scripture this morning. आणि वचनाच्या द्वारे आम्ही जाणून घेऊया. Turn with me to 1 Corinthians पहिले करी chapter 2. दुसरा अध्याय 1 Corinthians chapter 2 verse 10 and 11. पहिले करी त्याचा दुसरा अध्याय 10 आणि 11 वचन. 1 Corinthians chapter 2, 10 and 11. But God hath revealed them unto us by His Spirit. For the Spirit searcheth all things, yea, the deep things of God. For what man knoweth the things of a man, save the Spirit of man which is in him? Even so the things of God knoweth no man but the Spirit of God. कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. मनुष्याच्या ठायी बसणारा जो आत्मा त्यांच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे, तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. Dear people of God, अशा प्रियानो, in the world, जगामध्ये maybe closest person in our mind. आणि जो आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप जवळचा असा व्यक्ती असतो. Maybe our mother, father, but more than that, the person, our spouse, that is husband or wife, they are more closer than anybody else. आणि मग कदाचित आपले आई वडील असतील, पण आई वडिलांपेक्षाही आपले जे पती किंवा पत्नी जे आहे ते आपल्या जीवनामध्ये अधिक जवळ असतात आपल्या. And sometimes it is difficult, sometimes not sometimes, but most of the time it is difficult still to understand each other. आणि मग इतकं जवळ असून सुद्धा कधी कधी बऱ्याच वेळेस असं असतं की एकमेकांना समजून घेणं कठीण असतं. Sometimes we are having breakfast or lunch, then I'll be asking him. You ask him. I do ask him. आणि कधी कधी आम्ही एकत्र ज्यावेळेस नाश्ता घेत असतो किंवा जेवण घेत असतो त्यावेळेस कधी कधी अशा प्रकारे मी तिला म्हणतो कुठं आहे, तिथंच आहे का आणखी कुठं आहे, What are you thinking about? आणि कशाबद्दल विचार करत आहे I don't understand. मला समजून येत नाही. I'm a close, very next person close to me is she or for her I'm the next person, closest person. आम्ही दोघंही एकमेकांसाठी अधिक जवळ, म्हणजे माझ्या जवळ ते आहे किंवा त्यांच्या जवळ जर दुसरा व्यक्ती कोण असेल तर मी आहे. But still I'm asking a question. What is it? What is going on in your mind? आणि तरी मी तिला प्रश्न विचारत करतो की काय तुझ्या मनात काय चाललंय. In this world, the closest person also may not know some things. आणि ह्या जगामध्ये अगदी आमच्या जवळ असणारा व्यक्ती सुद्धा काही गोष्टी आपण त्याला सांगत नाही किंवा आपल्याला त्याला कळत नाही आपल्याला किंवा आपल्यालाही कळत नाही त्याच्यात. पण the scripture says that the Holy Spirit searches our heart and knows everything. पण इथं वचन आम्हाला सांगतं की पवित्र आत्मा आमचा अंतःकरण तो शोधतो आणि सर्व काही तो जाणून घेतो. Turn with me to Proverbs chapter 20 verse. We will come back here, but turn with me to Proverbs chapter 20 verse 27. आणि परत आम्ही ह्या वचनामध्ये येणार आहे. तर आम्ही नीतिसूत्र याचा 20 chapter 20 verse 27. आणि 27व वचन आम्ही पाहणार आहोत. नीतिसूत्र 20:27. Proverbs 20 verse 27. The spirit of a man is the candle of the Lord, searching all the inward parts of the brain. मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय. त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण
Are you listening carefully? Are you looking into your Bibles? तुम्ही लक्षपूर्वक ऐकताय का? तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही पाहत आहात का? Let's read again, once again. आणि पुन्हा एक वार आम्ही ते वाचूया. Proverbs 20, verse 27. नीतिसूत्र 20:27. The spirit of man is the candle of the Lord, searching all the inward parts of the belly. मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप, त्याने तो आपल्या अंतर्यामाच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतो. The spirit of man. मनुष्याचा. We read in Genesis when God created man out of the dust. आणि आम्ही उत्पत्तीमध्ये वाचतो की ज्यावेळेस देवानं मनुष्याला त्या मातीपासून निर्माण केलं. You know, there are different translations. Some translations he breathed his spirit or he breathed in them the life. आणि मग वेगवेगळी भाषांतर आहेत. काही भाषांतर सांगतात की त्याचा आत्मा त्यानं ओतला. काही भाषांतरामध्ये सांगतात की त्यानं त्याचा श्वास किंवा त्याचं जीवन जे आहे त्याच्यामध्ये ओतलं. The spirit which we have in us, it is breathed by God in us. आणि जो आत्मा आमच्यामध्ये आहे तो देवानं आमच्यामध्ये फुंकलेला आहे किंवा देवानं आमच्यामध्ये घातलेला आहे. And because we don't know this, that is the spirit of the Lord which is breathed in us. आणि म्हणून आम्हाला हे माहिती नाही की देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे. And the scripture says the spirit of man is the candle of the Lord. आणि मग वचन आम्हाला सांगतं की देवाचा आत्मा, आपला जो आत्मा मनुष्याचा आत्मा आहे तो परमेश्वराने दिलेला दिव्यासारखा आहे. आपल्यामध्ये दीपकाप्रमाणे चमकत असतो. Means whatever is there inside our life. म्हणजे आमच्या जीवनामध्ये जे काही आहे किंवा आमच्या अंतःकरणामध्ये जे काही आहे, May not be like, you know, nobody will know what is there in our heart and mind. आणि कदाचित कोणालाच माहित नाही की आमच्या मनामध्ये, आमच्या विचारांमध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे. But the spirit of the Lord is a candle of the Lord in our life. God has put it. पण परमेश्वराचा जो आत्मा आहे तो जणू काही त्या दिव्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये कार्य करत असतो. So he knows everything of our life. आणि म्हणून आमच्या जीवनाविषयी त्याला सर्व काही माहिती असते. Let us look into some of the translations. The Lord keeps watch over the spirit of man, searching all the deepest part of the body. आणि मग काही भाषांतरांनी पाहूया की देव जो आहे त्याच्या अंतःकरणामध्ये मनुष्याच्या आत्म्यावरती तो निरीक्षण करत असतो, त्याच्यावरती तो पाहत असतो. Sometimes we think nobody is watching us. आणि कधी कधी आपल्याला वाटतं की कोणीच आम्हाला बघत Or नाहीये. nobody knows what I am doing. आणि कोणाला माहित नाही की मी काय करत आहे, कोणाला माहित नाहीये. I am alone here in the dark. Nobody knows. आणि या अंधारामध्ये मी एकटाच आहे, कोणालाच माहित नाहीये. But the scripture says the Lord keeps watch over the spirit of man. आणि मग वचन आम्हाला सांगतं की मनुष्याच्या आत्म्यावर देव त्याचं पहारा करत असतो, त्याला पाहत असतो. Searching all the deepest part of the body. आणि आपल्या अंतःकरणातला जो खोलपणा आहे ते सर्व तो त्याची झडती घेतो. Dear people of God, अशा प्रियानं our thinking, आपला विचार, our emotions, आपल्या भावना, our inner hurts, आपल्या अंतःकरणातल्या ज्या दुःख आहे किंवा जे जखमा आहे, are all, jealousy, आमची ईर्ष्या, everything. सर्व Nobody may not know outside. कदाचित इतरांना बाहेर कोणालाच काही कळत नाही. But Holy Spirit is the person, and that is the Spirit which God has given us into our life. आणि एक पवित्र आत्मा हा असा व्यक्ती आहे जो देवाने आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे. It is like a candle, it's like a light into our life. आणि तो आमच्यासाठी तो प्रकाश आहे, आमच्या जीवनासाठी तो प्रकाश आहे. And He searches, He knows everything. आणि तो त्याची झडती घेतो, त्याला सर्व काही माहिती असतं. What not today we have technology in the world today. आजच्या जगामध्ये किती प्रकारच्या टेक्नॉलॉजी भरलेल्या आहेत, प्रगती इतकी झालेली आहे आपली. First, X-ray means it's a big thing to us. आणि मग पूर्वी ज्यावेळेस आम्ही लहान असताना एक्सरे खूप मोठी गोष्ट होती. Isn't it? Taking X-ray is one of the big things. आणि एक्सरे घेणे हेच खूप
मोठं होतं. Now what all MRI is there, scan is there, CT is there, Doppler is there. The medical people will know more words than me. आणि मग माझ्यापेक्षा जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत त्यांना माझ्यापेक्षा जास्त शब्द माहिती असतील. आजकाल आम्हाला सोनोग्राफी आहे, MRI आहे, स्कॅनिंग आहे, कलर डॉप्लर, माहिती आहे किती शब्द आहेत. Last time when I had this knee and hip problem, then I went to CT scan. I wanted to ask whether can we do CT. आणि मग मला ज्यावेळेस पायाचा पाठीमागं आणि गुडघ्याचा त्रास झाला त्यावेळेस CT स्कॅनसाठी मला जावं लागलं होतं. And no, I asked whether can I do because they did MRI, but the CT they didn't do. आणि MRI त्यांनी केलं होतं. मी विचारलं होतं ना की CT स्कॅन करावं लागेल का. They asked me one question. त्यांनी मला एक प्रश्न विचारला. Do you have any like metal tools? आणि मग असे नकली जे दात आहेत, लोखंडी दात बसवलेले आहेत का. See, they will not know, but they machine knows everything what is there in our body. आणि मग बाहेरून आपल्याला काही दिसत नाही कुठला दात बसवलेला And it's आहे. got a magnetic so much power it can suck like this. आणि मग त्या मशीनला मात्र त्या बॉडीमध्ये काय बसवलेलं आहे त्याच्यामध्ये चुंबकीय तत्व इतक्या मोठ्या प्रमाणात असतात की ते तुमच्या त्या दाताला सुद्धा ओढून घेऊ शकतं. What I'm trying to say, मी काय सांगायचं and CT, this MRI, everything knows what is there in our part of the body, what problem is there, they diagnose through that. आणि मग ते CT स्कॅन असेल किंवा MRI असेल आपल्या शरीरामध्ये काय कमी जास्तपणा आहे ते त्याला लगेच लक्षात येतं आणि त्याचं निदान ते करतं. The man-made machine, if they can search all things of our body, the problem they can diagnose. आणि मनुष्य निर्मित बनवलेल्या त्या मशीन जर आपल्या शरीराला अशा प्रकारे त्याची पाहणी करू शकतं आणि त्याचा रोगाचं निदान करू शकतं. Can we hide anything from the Holy Spirit? काय मग आम्ही त्या पवित्र आत्म्यापासून काही लपवू शकतो का. That is a candle in the light in our life. आणि ते आमच्या जीवनासाठी प्रकाश आहे, दीपक आहे ते. It keeps watch over us. ते आपल्यावरती आपल्या पहारा करत असतो, आपल्यावरती ते पाहत राहतं. Everything we do, whatever we think, whatever emotions we have, everything He knows it. आणि जे काही आपण विचार करतो, ज्या भावना आहेत, सर्व काही त्या आत्म्याला माहित आहे. Dear people of God, I cannot tell one thing here. Some things, I experience, but one thing I know, that the Lord is with me. I know I'm alone, but I laugh. I speak to the Spirit and the Lord, and I am communicating with Him. आणि मग काही गोष्टी मी सांगू शकत नाही, पण मी अनुभव घेतलेला आहे. जरी मी एकटा असतो तरी मी हसतो, मी पवित्र आत्म्याशी बोलतो आणि त्याच्या सहभागितेमध्ये राहतो. Is knowing that the Spirit is there, the Lord is there with me. He knows everything. आणि हे मी जाणून की पवित्र आत्मा आहे, देवाला सर्व काही माहिती आहे, तो माझ्या बरोबर आहे. Dear people of God, turn with Genesis. आणि उत्पत्तीकडे आपण जाऊया. Oh Jesus. What we read that in chapter 3. Genesis chapter 3. उत्पत्ती याचा 3रा अध्याय. When man, Adam and Eve sinned against God, disobeyed God. ज्यावेळेस आदम आणि हवानी देवाच्या आज्ञेचा भंग केला, त्याची अवज्ञा केली, They hid themselves. त्यांनी स्वतःला लपवलं. And they tried to cover themselves with the tree leaves. आणि मग त्यांनी स्वतःला त्या झाडाची पानं घेऊन त्यांनी स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला. Whatever we do in this world, आणि ह्या जगामध्ये जे काही आपण करू, we can hide it from the people. आम्ही ते लोकांपासून लपवून ठेवू It's शकतो. like in nakedness, we can hide from the people. आणि जी नग्नता आहे जी आम्ही लोकांपासून लपवून ठेवू शकतो, But not from the eyes of the Lord. देवाच्या दृष्टीतून नाही. That's why God
with the coats of skins. आणि म्हणून देवानं त्या आदाम आणि हवेला चर्मवस्त्र करून घातली. In Genesis 3:21 we read that. आणि उत्पत्ती याचा 3रा अध्याय 31व्या वचनामध्ये मी ते वाचतो. In this world nothing is there that we can hide from the Lord. आणि या जगामध्ये असं काहीच नाही जे आम्ही देवापासून लपवून ठेवू शकतो. Anything we can hide from the world, आणि जे काही आहे ते आम्ही जगापासून लपवून ठेवू शकतो, but not from the eyes of the Lord. पण देवाच्या दृष्टीतून नाही. Some things we can hide outside. What about the inside? आणि काही गोष्टी ज्या आहेत ते बाहेरून लपवू शकतो. People look outwardly, but God searches our hearts. आणि लोक जे आहेत आम्हाला बाहेरून बघतात, पण देव जो आहे तो आमच्या अंतःकरणाची जडती. How does he see that? Through the Holy Spirit, which is the candle, a light into our mind. आणि तो ते कसा बघतो, तर तो त्या पवित्र आत्म्याने तो बघत असतो जे आमच्या जीवनासाठी दिव्याप्रमाणे ते काम करतं. And which watches over us आणि जे आमच्यावरती निरीक्षण करत राहतं day and night. रात्रंदिवस. Another translation says, आणखी एक भाषांतर सांगतो, the breath of a person is the lamb of the Lord. The breath of the person is the lamb of the Lord. आणि म्हणजे मनुष्याचा जो श्वास आहे तो देवाचा दिव्यासारखा आहे. So don't forget that the breath which we means the spirit of the Lord which is in us, it's a lamp into our life. आणि म्हणजे विसरू नका की जो श्वास आम्ही घेतो तो जो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे तो दिव्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आहे. Another translation says, आणखी एक भाषांतर म्हणतं, God is in charge of human life. आणि मग देव जो आहे तो मनुष्याच्या जीवनाचा नेतृत्व करणारा आहे. Watching and examining us inside out. आणि मग तो आमच्यावर निरीक्षण करतो, आत आणि बाहेरून अंतर्बाह्य तो आमचं निरीक्षण करणारा असा तो आहे. So we need to know that Holy Spirit which is there in us. आणि मग आम्हाला हे जाणून घेण्याची गरज आहे की जो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे That has come from the Lord, our Creator God. आणि तो देवाकडून आम्हाला आलेला आहे, जो आमचा निर्माण करता आहे. And He is in charge of our life. आणि तो आमच्या जीवनाचा तो नेतृत्व करणारा असा आहे. Watching and examining us inside out. आणि तो आम्हाला पाहत आहे, आमचं निरीक्षण करत आहे, अंतर्बाह्य निरीक्षण करत आहे. He knows everything inside out. आणि त्याला सर्व काही जे अंतर्बाह्य आहे त्याला ठाऊक आहे. As I said, the worldly machineries can scan and tell what is the problem. आणि जसे मी तुम्हाला सांगितलं की जे जैविक मशीन्स आहेत त्या मेडिकल क्षेत्रामध्ये जे आलेले आहेत ते आम्हाला ज्या समस्या आपल्या शरीरामध्ये आहेत त्या आम्हाला सांगतात. If they can tell them how much more the Spirit of the Lord. आणि मग जर एवढ्या त्या मशीन्स आपल्याला एवढं सांगतात तर मग पवित्र आत्म्याला आपल्याबद्दल किती माहिती असेल. We need not forget that the Spirit of the Lord is there in us. आणि आम्हाला हे विसरता कामा नये की पवित्र आत्मा जो आहे तो आमच्यामध्ये आहे. And He is the person. आणि तो व्यक्तिमत्व आहे, तो व्यक्ती आहे. And His characteristic is that He searches and knows everything of our आणि life. मग त्याचा जे गुणधर्म जो आहे तो आमच्या जीवनाची जडती घेणं आणि आपल्या जीवनाबद्दल सर्व काही माहिती करणं हे त्याचा गुणधर्म आहे. That's why I say, I know, see, my daughter goes to school, my wife goes to school. I'm alone at home sometimes. आणि बऱ्याच वेळेला जसं तुम्हाला माहिती आहे की माझी पत्नी शिक्षिका आहे, ती शाळेला जाते, मुलगी शाळेला जाते. बऱ्याच वेळेला मी घरी एकटा असतो. I will be talking with my Lord, आणि मी माझ्या देवाशी बोलत राहतो. knowing that He is inside me, He is with me. आणि हे जाणून घेऊ की तो माझ्यामध्ये आहे, तो माझ्या बरोबर आहे. That's why we enjoy the fellowship of the Holy Spirit. आणि अशा प्रकारे आम्ही देवाच्या आत्म्याबरोबर, पवित्र आत्म्याबरोबर सहभागिताचा आनंद घेऊ शकतो. That is what says, join the Holy Spirit. आणि ते म्हणते की पवित्र आत्म्यामध्ये आनंद करणं. So when we know that the Holy Spirit is with us, the Lord's presence is with us. आणि ज्यावेळेस आपल्याला हे माहिती आहे की देवाचा पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. When I talk with my Lord, I say, Lord, you know everything inside out. आणि मग ज्यावेळेस मी माझ्या देवाशी
जाणतोस Nothing is hidden from you. आणि तुझ्यापासून काहीही लपलेलं नाहीये. But we need to understand. आणि हे आम्हाला जाणून घेण्याची गरज We आहे. need to be transparent to the Holy Spirit. आणि आम्ही पवित्र आत्म्यासाठी पारदर्शक असं असलं पाहिजे. But when we will be transparent to the Holy Spirit, पण केव्हा आम्ही ते पवित्र आत्म्याशी पारदर्शक असणार? when we know that the Holy Spirit is with us, आणि मग ज्यावेळेस आम्हाला हे माहिती असेल की पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, He is with us, तो आमच्या बरोबर आहे, then only we can be transparent to Him. आणि तेव्हाच आम्ही त्याला पूर्ण पारदर्शक असे असणार आहोत. Let us go further in 1 Corinthians chapter 12. आणि पुढे जाऊया पहिले कोरिन्थियचा 12 अध्याय. As the last Sunday, the Lord has told us some things, taught us. आणि गेल्या रविवारी सुद्धा काही गोष्टी जसं देवाने आपल्याला शिकवलेल्या आहेत. So what the Lord has done into my life, आणि जे काही देवाने माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे, I just allowed the Holy Spirit to work in my life. आणि मी देव पवित्र आत्म्याला ती परवानगी दिली की माझ्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी. When we allow the Spirit of the Lord to work in our life, आणि ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये कार्य करायला परवानगी देतो, you know, God has given the Holy Spirit as a helper आणि देवाने आपल्याला सहाय्य करण्यासाठी पवित्र आत्मा to दिली. help us when we are down, we are trodden, you know, when we are discouraged, He is there to lift us up. आणि तो सहाय्य आम्हाला करतो ज्यावेळेस आम्ही निराश असतो, आम्ही आमच्या मनामध्ये काही खालावलेला असतो, आम्ही निराश होतो खाली पडत, तो आम्हाला वर उचलण्यासाठी तो आहे. As I said earlier, like, you know, I used to pray, Lord, and only one thing I used to say, Lord, use me for your ministry, for your glory sake. आणि मी तसं तुम्हाला सांगितलं की मी खूप प्रार्थना करायचो आणि एकच प्रार्थना करायचो की देवा मला तुझ्या कार्यासाठी उपयोगामध्ये आण. But those days now I think, I did not knew also what is real ministry means. आणि मग त्या काळामध्ये मला आता मी विचार करून माहित सुद्धा नव्हतं की सेवा म्हणजे काय. But I had a deep desire to my life. पण माझ्या अंतःकरणामध्ये ती खोल इच्छा होती. I did not know ministry means coming and preaching and doing what the Lord has kept in His kingdom. आणि मग मला हे माहित नव्हतं की सेवा म्हणजे वचनाची सेवा करायची आहे, म्हणजे देवाच्या राज्यासाठी आम्ही त्या गोष्टी करायच्या. Turn with me to 1 Corinthians chapter 12 आणि पहिले कोरिन्थियच्या 12 अध्यायाकडे वळूया and verse 11. आणि 11 वचन. But all these work that one and the self-same Spirit, dividing to every man severally as he wills. तरीही ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. Shall we read it again? आणि परत वाचूया. But all this work that one and the self-same Spirit, dividing to every man severely as he wills. आणि तरीही ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. Who gives the gifts? आणि कोण आम्हाला ते भेट देतो. We want to do so many things in our life. आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये पुष्कळशा गोष्टी करायची इच्छा आहे. Or sometimes we don't know what to do in the kingdom of God. आणि कधी कधी आम्हाला हे माहित नसते की देवाच्या राज्यात काय करायचं. We don't know at all. आम्हाला काहीच माहित नसतं. I was that person. आणि मी तो येतो. I didn't know what to do exactly. आणि मला हे माहित नव्हतं की नेमकं काय करायचं. But always one thing I prayed to my Lord. आणि मग ते एकच गोष्ट मी नेहमी देवाकडे प्रार्थना करायची. Lord, you are a potter, I am the clay in thy hands. आणि प्रभू तू खूप भार आहेस आणि तुझ्या हातामध्ये मी माती आहे. You are the potter, I am the clay. This was my prayer. ही माझी प्रार्थना. Always I used to cry. आणि नेहमी मी रडायचो. I used to say, Lord, break me. आणि प्रभू मी प्रार्थना करायची की प्रभू मला मला तयार कर. You are a potter and I am clay in thy hands. तुझ्या हातामध्ये माती आहे, तू खूप भार आहेस. I knew only my life was a zero, hopelessness. आणि मला एकच गोष्ट माझ्या जीवनाबद्दल माहिती होती की शून्य. But I came to know the Lord as my creator.
पण मला समजलं की माझा निर्माणकर्ता देव आहे. And I knew that he is a creator. He will create me. आणि मग हे मला माहिती होतं की तोच मला निर्माण करेल, तो माझ्या नवीन उत्पत्ती करेल. They are in Christ Jesus. They are a new creation. आणि जे येशूमध्ये प्रभूमध्ये आहे ते नवीन निर्मिती आहे. How does that new creation become? आणि मग कशी ती नवीन निर्मिती होतात? How we become the temple of God? आणि आम्ही कसं देवाचं मंदिर बनतो? That is what the Lord has taught us, that it is the Spirit of the Lord which worketh in us. आणि मग हीच गोष्ट देवाने आम्हाला शिकवलेली आहे की तो पवित्र आत्मा जो आमच्यामध्ये कार्य करतो. It is not our choice that what we want to become. आणि मग ही आमची इच्छा नाही की आमची निवड नाही की आम्हाला काय करायचं. Oh, I never asked, do this for me. आणि मग मी कधी असा विचार केला नाही, देवाला कधी म्हटलं नाही की मला हे दे. Not in worldly things or in the spiritual life. आणि जगिक गोष्टी पण नाही आणि आत्म्यामध्ये पण कुठल्या गोष्टी. Means when I came to the Lord, I didn't ask Lord, we have no got loan and there is no peace in the family. I was sick, and lot of problem in the family. And all I said, remove this. Then no, I didn't ask. आणि ज्यावेळेस मी प्रभूकडे आलो त्यावेळेस मी ही प्रार्थना केली नाही की प्रभू आमच्या परिवारावरती लोन आहे, घरामध्ये शांती नाही, इतक्या समस्या आहेत, त्याआधी मी काढ, अशी मी प्रार्थना नाही केली. Or after coming to the Lord, पण देवाकडे आल्यानंतर I didn't ask anything for myself. आणि माझ्यासाठी मी काहीच मागितलं. Any gift which is there, which God gives, it is for His glory. आणि जे काही वरदान जे आहे, जे देवाला दिलेलं आहे ते त्याच्या गौरवासाठी दिलेलं आहे. Any talent, playing guitar, singing, driving, preaching, teaching, whatever there in my life. आणि मग जे वरदान आहेत, मग ते वाद्य वाजवण्याचं असेल, ड्रायव्हिंग करायचं असेल, गीत गायचं असेल, वचनाची सेवा करायचं असेल, everything for the God's glory. आणि सर्व काही देवाच्या गौरवाकडे करतात. This gift comes from the Holy Spirit. आणि ही वरदान जी आहे ते पवित्र आत्म्याकडून आपल्याला मिळतात. Why we need the Holy Spirit? आणि का मला पवित्र आत्म्याची गरज आहे? Because it is the Holy Spirit which helps us to know for what God has called us for. कारण तो पवित्र आत्माच आहे जो आम्हाला सहाय्य करतो हे जाणून घेण्यासाठी की देवानं आम्हाला कशासाठी पाचारण केलेला आहे. Keep the finger, will come back. Turn with me to Psalm 139. आणि इथंच आपण बोट ठेवूया, मी परत या वचनाकडे येणार आहोत. आणि स्तोत्र संहिता 139. 139. I love this Psalm 139. आणि मला हे स्तोत्र आवडतं. 139. And many times I have told you that to read this full Psalm. आणि पुष्कळ वेळा मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे की संपूर्ण स्तोत्र हे वाचा. David says here that you know everything of my life. Everything is recorded in your book. आणि मग इथं दावीद जो आहे, जो स्तोत्र करता, तो देवाला म्हणत आहे की तू माझ्या जीवनाबद्दल तुला सगळं काही माहिती आहे, तुझ्या जीवनी पुस्तकामध्ये त्याची नोंद आहे. If I get a wing like an eagle, and if I could go across the 7 seas, or if I go and sit on the hill, you are there. If I go in the depth of the water in the sea, you are there. आणि तो म्हणत आहे की जर गरुडाप्रमाणे जर मला पंख मिळाले मी 7 समुद्राच्या पलीकडे मी जाऊन बसलो, इथंही तू आहेस. तो म्हणतो की समुद्र तळाशी जाऊन मी बसलो, इथंही तू आहेस. Means you are everywhere. म्हणजे याचा अर्थ तू सर्वत्र आहेस. You are noted down in your diary, everything, whatever I do. आणि मग तुझ्या त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये जे काही मी करतो ते लिहून ठेवलेलं आहे. When David knows that God knows everything of his life, आणि मग जर दावीदाला माहिती होतं की देव त्याच्या जीवनाबद्दल त्याला सगळं काही माहिती आहे. listen carefully. लक्ष ठेवलं पाहिजे. Here further in the end of the chapter, आणि इथं पुढं त्या स्तोत्राच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये 23-24, he says, आणि 23 आणि 24 मध्ये तो म्हणतो, search me, O God, and know my heart. Try me and know my thoughts, and see if there be any wicked way in me, and lead me in the way everlasting. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय चाल, मला कसोटीस लावून माझे मनोगत चाल. माझ्या काही दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालील.
David knows everything of his life, that God knows it. आणि मग दाविदाला हेही माहिती होतं की त्याच्या जीवनाविषयी सगळं काही देवाला माहिती आहे. But sometimes, some things we also need to know. पण कधी कधी काही वेळेस आम्हालाही काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. So he's telling God, पण तो देवाला म्हणत आहे, search me, O God, and know my heart. आणि तो म्हणते की माझ्या अंतःकरणाची झडती घे असं तो देवाला सांगत आहे. And try me, means test me, examine me, and know my thoughts. आणि तो म्हणते की माझे मनोगत जाण, माझी परीक्षा घेऊन माझी मनोगत जाण, And see if there be any wicked way in me. आणि जर काही दुष्टपणाच्या गोष्टी माझ्यामध्ये असतील Lead me in the way everlasting. तर मला त्या सनातन मार्गामध्ये दाखव आणि मला सनातन मार्गाने चालव. Because many times आणि पुष्कळ वेळा in the spiritual life, in Christian faith life, आणि आत्मिक जीवनामध्ये ख्रिस्ती विश्वासामध्ये because of the ego, the pride, it can blind our eyes. आणि मग तो जो गर्व जो असतो आमच्यामध्ये तो आम्हाला अंतर करतो. We don't know where we are going. आणि आम्हाला माहित नसतं की आम्ही कुठं चाललोय. We don't know what is there in our heart. आणि आम्हाला हे माहित नसतं की आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे. We don't know what is there in our life. आणि आमच्या जीवनामध्ये काय आहे. We don't know what thinking. We think it is right. आणि मग आपण जे काही विचार करतो तो आपल्याला वाटतं की हे बरोबर आहे. Oh, I am right. मी बरोबर आहे. Maybe but sometimes we are wrong. कधी कधी आम्ही चुकीचं असतो. But we don't know. पण आम्हाला हे माहीतच नसतं. But it is only when we ask God to search me. आणि फक्त त्यावेळेस आम्ही विचारस देवाला आम्ही म्हणतो की देवा माझी कसोटी लाव. Who is this person that searches our heart? आणि कोण तो व्यक्ती आहे जो आमच्या अंतःकरणाची झडती घेतो. The Spirit of the Lord is a light into our life. आणि जो पवित्र आत्मा जो आमच्या जीवनामध्ये त्या ज्योतीप्रमाणे कार्य करतो तो आमच्या अंतःकरणाची झडती घेतो. So David prayed, search me. आणि मग पवित्र दावीद प्रार्थना करतो की माझी झडती घे. We also need to pray like David, Lord, search me. आणि दावीदाप्रमाणे आम्हाला देखील प्रार्थना करायची गरज आहे की प्रभू तू माझ्या अंतःकरणाची झडती घे. Know my heart. माझं अंतःकरण जाण. In our conscience, in our heart, we should have the courage boldly to stand before the throne of grace. आणि मग त्या आमच्या सतत विवेक बुद्धीमध्ये आमच्या अंतःकरणामध्ये आमच्याकडे तो आत्मविश्वास पाहिजे की आम्ही त्या सिंहासनावर समोर त्या न्याय समासनावर समोर आम्ही आत्मविश्वासाने उभं राहिलो पाहिजे. As last Sunday, my uncle went to be with the Lord. आणि जसं गेल्या आठवड्यामध्ये माझे जे चिंते आहेत ते प्रभूकडे गेले. You know, when we met him last time, he said, I'm prepared to meet my Creator. आणि ज्यावेळेस शेवटच्या वेळेस ज्यावेळेस मी त्याला 15 दिवसापूर्वी भेटलो होतो त्यावेळेस ते मला हेच म्हणाले होते की माझी तयारी झालेली आहे माझा निर्माणकर्त्याला भेटण्यासाठी. Who is ready to go and meet the Creator? आणि मग कोण तयार असतो त्या निर्माणकर्त्याला भेटण्यासाठी. Who knows, who has walked with the Lord? Clearly he is conscious in his heart and he is ready and he knows that Creator will accept आणि him. ज्याला माहिती असतं त्याच्या अंतःकरणामध्ये आणि त्याला ससंग्रहित बुद्धीमध्ये की त्यानं माझं जीवन मी त्या प्रभू बरोबर घालवलेलं आहे. ज्यावेळेस मी तिथं जाणार आहे तो माझा स्वीकार करणार It आहे. doesn't matter we say that I love the Lord. आणि याचा फरक पडत नाही की आपण म्हणतो की मी देवावर प्रेम करतो. But it is important that he should love us. आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे की त्यानं आपल्यावर प्रेम केलं. Jesus says, if you love me, you love obey my commandments. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो की जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता तर तुम्ही माझ्या आज्ञांचं पालन करा. If I die today, if I die now, I know that I will stand before my Lord, not just stand, but I will just go up and kiss my heavenly Father. आणि मग मला माहिती आहे की जर मी आज मेलो या क्षणाला मी जरी मेलो तरी मला माहिती आहे की मी माझ्या देवासमोर मी जाऊन उभा राहणार आहे. फक्त उभा राहणार नाही तर मी जाऊन त्याला मिठी मारून माझ्या पित्याला मी मुखे देणार आहे. Because I am open to my God and everything I am doing, I have been talking to God that you know everything of my life. कारण मी माझ्या देवासमोर मी संपूर्णपणे त्याला पारदर्शक आहे. मी त्याला प्रत्येक गोष्टी मी त्याच्याशी बोलतो आणि मी सांगतो की प्रभू माझ्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी तुला ठाऊक So आहे. it is very important that we should know the Holy Spirit and we need to ask Holy Spirit to come into our life, search my life, know my thoughts, see, know my heart. आणि मग हे खूप महत्त्वाचं आहे
boldness to say, if see if there be any wicked ways in me. Jewish 24 verse. आणि मग काय तुमच्यामध्ये ती धाडस आहे की ही प्रार्थना करण्याची की पहा माझ्याकडे काही दुष्टपणा असेल तर. Yes, he was ready, and he assumed that maybe something wicked ways is there in my life too. आणि मग तो तयार आहे आणि त्याला असं वाटतं की कदाचित माझ्या जीवनामध्ये काहीतरी दुष्टपणाचे विचार असतील. So he was ready. म्हणून तो तयार होता. So dear people of God, माझ्या प्रियानो, if you want to be filled with the Holy Spirit, आणि जर तुमची इच्छा आहे की तुम्ही पवित्र आत्म्याला भरले जावा, know the Holy Spirit as a person. आणि मग त्या पवित्र आत्म्याला एक व्यक्ती म्हणून जाणार. Jesus said, I am going, येशू ख्रिस्त म्हणाला मी जाणार, but I will not leave you as an orphan. तो मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. I will send you another comforter, the Holy Spirit. आणि आणखी एक कैवारी जो पवित्र आत्मा मी तुमच्यासाठी देईल. Before Jesus going to heaven, he was ascending to heaven. आणि येशू ख्रिस्त स्वर्गात जाण्याआधी Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. Jesus was with the disciples. आणि येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांबरोबर होता. He was with the people, those who believed in him. आणि जे त्याच्यावर विश्वास करतात त्यांच्याबरोबर तो होता. You got the point? लक्षात येतं? Before to ascending to heaven, आणि स्वर्गामध्ये जाण्यापूर्वी Jesus was with his disciples, with his people, those who believed in him. आणि तो त्याच्या शिष्यांबरोबर होता. त्याच्या लोक जे त्याच्यावर विश्वास ठेवत होते त्यांच्याबरोबर तो होता. But when he ascended to heaven, पण ज्यावेळेस तो स्वर्गामध्ये जात होता, he said, I will send you another comfort. आणि तो म्हणाला की मी आणखीन एक कैवारी तुमच्याकडे पाठवेन. After the Holy Spirit comes, आणि पवित्र आत्मा आल्यानंतर we becomes the temple of God. आम्ही देवाचं मंदिर बनतो. Before, Jesus was with his disciples. आणि मग त्याआधी येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांबरोबर होता. But through the Holy Spirit, now Jesus is inside us. आणि मग आज पवित्र आत्म्याच्या द्वारे येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. That is a real joy. आणि तो खरा आनंद आहे. That is real having fellowship and experience with the Lord. आणि मग ती खरी देवाबरोबरची सहभागिता आणि अनुभव आहे. So when we grow in the fellowship of the Holy Spirit, आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये वाढतो knowing Holy Spirit is the person, आणि हे जाणून की पवित्र आत्मा हा एक व्यक्ती आहे, व्यक्तिमत्व आहे, and He will help us in our weaknesses. आणि तो आम्हाला आमच्या अशक्तपणामध्ये आम्हाला सहाय्य In करतो. the time of our weakness, in our time of prayer, He will intercede through our spirit. आणि आमच्या अशक्तपणामध्ये आमच्या प्रार्थनेमध्ये तो कन्या आमच्यासाठी मध्यस्थी करतो. He will not just help you. He's not there to just comfort you and help you. आणि मग तो फक्त तुम्हाला आश्वस्त करण्यासाठी आणि तुम्हाला सहाय्य करण्यासाठी नाहीये. He will give according to His will and plan and purpose. He will give each and every one God's gift. आणि मग तो प्रत्येकाला त्याच्या उद्देशानुसार देवाच्या योजनेनुसार तो देवाची जे वरदान आहे तो प्रत्येकाला तो देणार आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, no matter what language you speak, what color you are, which background you have come from, आणि मग काय फरक पडत नाही कोणती भाषा तुम्ही बोलता, कोणता रंग तुम्ही आहे, कोणत्या परिस्थितीमधून तुम्ही आलेले आहात. but when you believe in Jesus, पण ज्यावेळेस तुम्ही येशूवर विश्वास when you accept Jesus, ज्यावेळेस तुम्ही येशूचा स्वीकार करता, when you understand the Holy Spirit is a person and I need Him, आणि मग ज्यावेळेस तुम्ही हे समजून घेता की पवित्र आत्मा हे एक व्यक्तिमत्व आहे आणि मला त्याची गरज आहे, and when we are filled in the Holy आणि Spirit, ज्यावेळेस तुम्ही त्या पवित्र आत्म्याला भरता He will give the gifts to everyone. आणि तो ती वरदानाची भेट तो प्रत्येकाला देणार आहे. 1 Corinthians chapter 12 verse 12 we'll read now. आणि पहिले कोरिंथीयांचा 12वा अध्याय आणि 12वा वचन मी वाचूया. For as the body is one and have many members, and all the members of that one body, being many, are one body, so also is Christ. कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते तसाच ख्रिस्त आहे. 13th verse. 13वे वचन. For by one Spirit are we all baptized into the one body of Christ, whether we be Jews or Gentiles, whether we be bound or free, and have been all made to drink into
एकाच आज्ञाने संचारित झालो आहोत. 2 Sundays back we saw that, do not be drunk by the wine, but be drunk with the be filled with the Holy Spirit. आणि 2 आठवड्यापूर्वी आम्ही पाहिलेलं होतं की द्राक्षरसाने मस्त होऊ नका, तर पवित्र आत्म्याने भरले जा. Means we need to drink the Holy Spirit. म्हणजे याचा अर्थ आहे की त्या पवित्र आत्म्याला ग्रहण केलं पाहिजे, प्राशन केलं पाहिजे. Dear people of God, अशा प्रियानो, in the world we see there is a differentiation is there and the hatredness is there. आणि आम्ही जगामध्ये बघतो की भेदभाव आहे, आम्हाला तुच्छ लेखलं जातं, आमची घृणा केली जाते. But when anybody from any background, any culture, any language, पण ज्यावेळेस कुठल्याही परिस्थितीमधून असो, कुठल्याही संस्कृतीमधून असो, कुठल्याही भाषेमधून असो, the person who accepts Jesus Christ, जो व्यक्ती येशूचा स्वीकार करतो, he is baptized into the one body of Christ. आणि तो त्या एका आत्म्यामध्ये, एक शरीरामध्ये तो बाप्तिस्मा घेतो. So he has become the part of the body, one body of Christ. आणि मग तो त्या एक शरीर, ख्रिस्ताच्या शरीराचा तो अवयव बनतो. We know in the figure also, not this we say it's a one finger. Is that it? 5 fingers. आणि आमच्या बोटांमध्ये सुद्धा आम्ही जे 5 बोट आहेत ती एक बोट असं आम्ही म्हणू शकत नाही. We can say this one finger, आणि आम्ही ही एक बोट म्हणू शकतो, but it is not a one finger. पण ही एक बोट नाही आहे. See, it has got the hand, the elbow is there, then this arm is there, then we got many joints in that, then it becomes one finger. आमचा हात आहे, आमचा कोपरा आहे, त्या पुष्कळशा नस आणि पुष्कळशा हाडं आहेत ज्याला ती एक बोट जोडलेला. So in the body of Christ, आणि त्या ख्रिस्ताच्या शरीरामध्ये it is not our choice. ती आमची निवड नाहीये. Oh, I want to become mouthpiece. आणि आम्हाला ते मुखाचाच भाग बनायचा, Oh, I want to become a handpiece. आम्हाला हाताचा भाग बनायचा, Oh, I want to become a leg piece. मला ते पायाचा भाग बनायचा. It is not our choice. ती आमची बाब. It is the Spirit of the Lord gives us the gift according to His will, according to our faith. आणि मग तो देवाचा आत्मा आहे, त्याच्या विश्वासानुसार, आमच्या विश्वासानुसार, त्याच्या उद्देश आणि योजनेपूर्तीसाठी तो आम्हाला ते वरदान देणार आहे. But it is the one Spirit works all things. पण तो एकच आत्मा सर्वत्र कार्यरत असतो. So one Spirit works in the body of आणि Christ. त्या ख्रिस्ताच्या शरीरामध्ये तो एक आत्मा कार्यरत असतो. Keep finger and turn with me to Ephesians chapter 4. आणि मग इथं जर मी बोट ठेवणार आहे तर इफिसियन्स पत्र याचा 4था अध्यायाकडे आम्ही जाऊया. Ephesians chapter 4 verse 11 and 12. इफिसियन्स पत्र याचा 4था अध्याय 11 आणि 12 वचन. Ephesians chapter 4 verse 11 and 12. And He gave some apostles and some prophets and some evangelists and some pastors and some teachers. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेश देत, कोणी सुवार्थी, कोणी पालक व शिक्षक असे नेमून दिले. For the perfecting of the saints, for the work of the ministry, for the edifying of the body of Christ. ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस देण्याकरिता सिद्ध करावे. Dear people of God, माझ्या प्रियानो, when we understand I am the right hand, आणि ज्यावेळेस आम्ही हे समजून येतो की मी उजवा हात आहे, or I understand I am a mouthpiece, किंवा मी मुख आहे, or God has made us eyes. किंवा मला देवाने डोळे बनवलेले आहे. So when we understand our calling and giftings, आणि ज्यावेळेस आम्ही आमचं जे पाचारण आहे, आमची वरदानं जी आहेत, त्यावेळेस आम्ही समजून घेतो. listen carefully. लक्षपूर्वक ऐका. Many times this is what happening in the world today. आणि पुष्कळ वेळा जगामध्ये हेच घडत आहे. Oh, I have become now pastor. आता मी पाळत झालेलो आहे, I don't need anybody. आता मला कोणाची गरज नाही. Oh, I am a prophet. आता मी संदेष्टा आहे, Oh, I don't need anybody. मला कोणाची गरज नाही. Oh, I am a teacher. I don't need anybody. मी शिक्षक आहे, मला कोणाची गरज We नाही. understand, we know the gifting of God. आणि आम्ही समजून घेतो की जे वरदान देवाने आपल्याला दिलेलं आहे, But it is not to work as an individual. पण ते वरदान जे आहे ते एकटं काम करण्यासाठी नाहीये. We know, we have read that
Gospel of John chapter 15, that the Father is the vine, and Jesus is the vine, and we are the branches. आणि मग योहान शुभवर्तमानामध्ये आपण पाहिलेलं आहे की जो येशू ख्रिस्त जो आहे तो वेल आहे आणि आम्ही त्याच्या फांद्या आहोत. Father is a gardener. आणि मग तो देव जो आहे तो माळी आहे. Until unless we are connected with the Lord, we cannot be fruitful. आणि जोपर्यंत त्या फांदीला आम्ही वेलाला आम्ही जोडले गेलेले आहे तोपर्यंत आमच्याकडे फळ येणार. When we understand it is the hand which works, it can lift, it can do lot of things with the hand. आणि मग ज्यावेळेस आम्ही समजून घेतो की हा हात आहे जो काय करतो तो उचलतो पुष्कळशा गोष्टी मी हाताने करतो. But we need not forget this only hand cannot work. पण आम्ही हे विसरता कामा नये की फक्त हातच काम करू शकत. Okay, hand can work, but can this hand go there alone? पण हात काय काम करू शकतो पण तो एकटा तिथे जाऊ शकतो का? Can this hand, if I want water, can I go to that water jug and get the water? Only hand can go and drink. आणि मग जर मला पाणी पाहिजे आहे ते पाणी ठेवलेलं आहे तिथपर्यंत माझा फक्त हात जाऊ शकतो का? No, we need the body, we need the legs, we need one another. Then only we can go and what we want the water, we can go and do that. आम्हाला नाही, आम्हाला आमच्या शरीराची आमच्या पायाची गरज आहे. मग आम्ही तिथे जाऊ शकतो, मग आम्ही हाताने पाणी घेणार आणि मग आम्ही पिऊ शकतो. That's why a lot of confusion in the body of Christ. Many people, the Lord has lifted them, gifted them. आणि मग पुष्कळशा गोंधळ लोकांच्या जीवनामध्ये आहे. पुष्कळशा लोकांना देवाला वरदान दिलेली आहे, त्यांना वर उचललेलं आहे. But they are forgetting it is the within the body. पण हे ते विसरून जातात की हे सगळं काम तेव्हाच आपण करू शकतो ज्यावेळेस शरीराचा एक भाग आहोत. It is that with all these gifts are for the edification of the body of Christ. आणि ही सर्व जी वरदान आहे, सर्व जी फळं आहे ती त्या शरीराच्या सुकार्यासाठी किंवा त्याला चांगलं कार्य ठेवण्यासाठी आहेत. Turn with me, First Corinthians chapter 12. आणि पहिले कोरिंथीच्या 12व्या अध्यायाकडे आपण जाऊया. Dear people of God, माझ्या प्रियानो, as you understand, जसं तुम्हाला समजतं, some of you are being filled with the Holy Spirit. God has blessed you with the gifts of tongues. आणि मग काही लोकांनी पवित्र आत्म्याने तुम्ही भरलेले असाल, देवाने तुम्हाला अन्य भाषा बोलण्याचं ज्ञान दिलं असेल. As we read in the book of Acts of Apostles chapter 2, आणि प्रेषितांचे याचा दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही तसं वाचतो. on the day of Pentecost, आणि त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी म्हणजे 50व्या दिवशी Holy Spirit came as in a fire and descended upon each every one आणि of तो them. पवित्र आत्मा खाली उतरून आला आणि त्या अग्नीच्या जीवाप्रमाणे तो प्रत्येकावरती बसला. It came on each and every one as a flame of fire. आणि मग त्या अग्नीच्या जीवाप्रमाणे तो प्रत्येकावरती तो आला. Everybody started different languages. आणि तो प्रत्येक जण वेगवेगळ्या भाषा बोलू लागलो. When they were speaking, there were two kinds of languages out there. आणि मग ज्यावेळेस ते बोलत होते ते दोन प्रकारच्या भाषा होत्या. That is, one is the Holy Spirit language. आणि एक ती पवित्र आत्म्याची भाषा होती. But there is one more, another gift which the Lord gives, that sometimes we don't understand, or some gift God gives as a language so that it will edify the body of Christ. आणि मग कधी कधी आणखी एक भाषा आहे जी देव आम्हाला देतो ते आम्हाला समजत नाही, पण ती त्या पवित्र आत्म्याला आणि त्या शरीराला अधिक वाढवते. I say this gifting, the which I am speaking now English, is a gift of the Spirit, the which Lord has given. आणि मग मी म्हणतो की जे मी इंग्लिश मध्ये बोलतो ते देवाने दिलेलं वरदान मला जे देवाने दिलेलं आहे. Because when I came to the Lord, I did not know English. कारण मी प्रभूकडे आलो त्यावेळेस मला इंग्लिश येत I studied in Marathi in language school. आणि मी मराठी मीडियममध्ये शिकलेला मुलगा. When I came to the Lord, I knew was only yes and no. आणि ज्यावेळेस मी प्रभूकडे आलो मला फक्त दोनच येत होते, yes आणि no म्हणून. I prayed to the Lord, you teach me English, Lord. आणि मग मी प्रभूकडे प्रार्थना केली की प्रभू मला इंग्लिश. And I don't boast that I speak today English, I can speak very well. आणि मग मी आज मी प्रौढी मिरवत नाही की मी इंग्लिश बोलतो, मी खूप छान बोलतो. I'm proud in my Lord that Lord has blessed me with this talent and using it for His glory. मी माझ्या देवामध्ये ती प्रौढी मिरवतो की देवाने मला हे वरदान दिलेलं आहे आणि त्याच्या गौरवासाठी तो माझा उपयोग करतो. So there are 9 gifts Lord has kept for the body of Christ in the 1 Corinthians chapter 12 verses 8 onwards. आणि 9 वरदानांनी देवानं ख्रिस्ताच्या शरीराला जे त्यानं वरदानांनी भरलेलं आहे, जे आपल्यासाठी ठेवलेलं आहे. This is the one body of Christ. आणि हे ख्रिस्ताचं शरीर आहे. And Christ is the head of
body, this church. आणि ह्या मंडळीचा ख्रिस्त हा मस्तक आहे, शरीराचा मस्तक आहे. So according to his wish and will, he gives a gift to each and everybody. म्हणून त्याच्या उद्देशाने, त्याच्या इच्छेने तो प्रत्येकाला करतो. So 8 verse onwards, 8, 9, 10 will read. आणि 8, 9, 10 तुम्ही वाचू शकता. For to one is given by the Spirit the word of wisdom, is the first. To another the word of knowledge by the same Spirit. This is second one. Third one, the another faith by the same Spirit. Fourth one, to another the gifts of healing by the same Spirit. The 10th verse. Fifth one, to another the working of miracles. Sixth one, to another prophecy. Seventh one, to another discerning of spirit. To another the diverse kinds of tongues. And the ninth and last, to another the interpretation of the tongues. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच्या एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादानी, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. 11th verse. 11 वचन. But all this worketh that one and the selfsame Spirit, dividing to every man severally as he wills. तरी ही सगळी कार्य तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. So these all gifts म्हणून ही सर्व जी वरदाने आहेत for the ministry, for the edification of the body of Christ, the Lord has given. आणि ह्या सेवेसाठी आणि त्या शरीराचं जो ख्रिस्ताचं शरीर आहे त्याच्या कार्यासाठी देवाने ही दिलेली आहे. We need to ask the Lord, आम्ही देवाला विचारलं पाहिजे, Lord, you fill me with the Holy Spirit. प्रभू तू पवित्र आत्म्याने तू मला भर. And then secondly, then when we are filled, we need to ask the Holy Spirit to fill me with the gifts of the Spirit. आणि चालेच प्रभू आम्हाला त्या आत्म्याने भरणार आहे. दुसरी गोष्ट आम्ही देवाला म्हणायचं आहे की त्या आत्म्याच्या फळाने मला